Math first, chapter number 5, probability. We have seen sample space, probability, practice set 5.2. We have seen example in 5.2. Here we have seen 2 coin and 1 die. Example is, for each of the following experiments, write the sample space S and the number of sample point N of S. याचा अर्थ खाली काही प्रयोग दिलेले आहेत. त्याचे सॅम्पल स्पेस म्हणजे नमुना अवकाश तुम्हाला लिहायचे आहे. अँड द नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स, त्याच्यामध्ये किती घटक आहेत ते एन ऑफ एसच्या सहाय्याने दाखवायचे आहेत. फर्स्ट एक्झाम्पल इज 1 कॉइन. आता 1 कॉइन जर घेतला अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. मग एक डाय इथं काय केलाय, थ्रो केलेला आहे. तर बघा याच्या पॉसिबिलिटीज कशा येतील. तर आन्सर द सॅम्पल स्पेस कुणासाठी सॅम्पल स्पेस राईट करायचा आहे, तर कॉइनसाठी. म्हणून आपण लिहू शकतो फॉर ए कॉइन. तुम्हाला माहिती आहे आपण टॉस करतो कॉइन, त्यावेळेस एक तर छापा पडतो किंवा काटा पडतो. म्हणून आपण लिहू शकतो सॅम्पल स्पेसला सिम्बॉल आहे कॅपिटल एस. कॅपिटल एस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट हेड ऑर टेल. हेड ऑर टेल म्हणजेच HT. एक तर हेड पडू शकतो किंवा टेल पडू शकतो. म्हणून इथं सॅम्पल स्पेसचे पॉइंट किती झाले, हाऊ मेनी पॉइंट आर हिअर, 1, 2. These 2 points. This is the answer, sample points. Then second sample space. Second sample space कुणासाठी काढायचं आहे, 1 die. The sample space for the sample space for die. For a die. Die साठी सॅम्पल स्पेस राईट करू आपण. इथं सॅम्पल स्पेसचा सिम्बॉल आहे यस. मग हा जो डाय आहे, हा जर आपण थ्रो केला, फेकला, तर किती वेळा अंक पडू शकता, कोणते अंक पडू शकता, 1, 2, 3, 4, 5, 6. हाऊ मेनी पॉइंट्स आर प्रेझेंट, 1, 2, 3, 4, 5, 6. Therefore N of S, how many point, 6. This answer for die. Okay. But here, if a coin is tossed, if a coin is tossed, if a coin is tossed and a die is thrown, म्हणजे एक कॉइन टॉस केला आणि एक डाय थ्रोन केला सायमल्टेनियसली, तर काय अचानक घटना घडू शकते. सायमल्टेनियसली द सॅम्पल स्पेस इज, सॅम्पल स्पेस इज, त्याचा सॅम्पल स्पेस काय येऊ शकतो, तर S इज इक्वल टू एकदा हेड बरोबर, समजा छापा पडला तर त्याच्याबरोबर 1 पडू शकतो, 2, 3, 4, 5, 6. टेल बरोबर 1, 2, 3, 4, 5, 6. तर ते असे आपण राईट करू शकतो. H2, H3, H4. हाऊ मेनी टाइम्स हिअर, 6 टाइम्स. राईट H पेअर 2 die and tail pair 2 die. Tail means T. 1 T, 2 T, 3 T, 4 T, 5 T, 6.
How many points are there? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. How many points here? N of S sample space is equal to 12. This randomly experiment having at a time coin and die. Coin are toss, coin is toss and die is thrown. म्हणजे एकाच वेळेस कॉइन पण टॉस केला आणि डाय पण जर फेकला तर अशी घटना इथे घडू शकते. समजा आता पुढचं एक्झाम्पल दिलंय. 2 डिजिट नंबर फ्रॉम युजिंग डिजिट 2, 3, 5. 2, 3, 5 अंकाचा वापर करून आपल्याला 2 अंकी संख्या तयार करायची आहे. तर ती अशा प्रकारे सॅम्पल स्पेस आपण लिहू शकतो. तो नंबर डबल रिपीट करायचा नाही. पहिले 2 जर घेतला आपण 2 अंकी संख्या घेण्यासाठी 2 वर 3 ठेवू शकतो म्हणजे 23, 23, 25, 32, 35, 52, 53. ओके, म्हणजे तोच अंक डबल वापरायचा नाही. 2 अंकी संख्या तयार करायची. याच्यावरून सॅम्पल स्पेसमध्ये किती पॉईंट तयार झाले? 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणून एन ऑफ एस इज इक्वल टू 6. दिस द सॅम्पल पॉइंट्स. एन ऑफ एस इज इक्वल टू 6. Second example. The arrow is rotated and it stops randomly on the dice. Find out on which color it may stop. आता बघा तुम्हाला इथं ते चक्र असं बघा यात्रेमध्ये असं तिथे कलर दाखवलेले आहे. रेड, ऑरेंज, येलो, ब्ल्यू, ग्रीन, पर्पल. याच्यामध्ये समजा एक काटा असेल. हे चक्र फिरवलं तर काटा कुठे थांबू शकतो? या 6 रंगापैकी कुठेही थांबेल. म्हणून आपण काय म्हणू शकतो की इथे हा देअर आर हाऊ मेनी कलर हिअर? देअर इज 6 colors. There is 6 colors. There is 6 colors on the dice. The arrow can stop on any of the color. Any of the color. कोणत्याही एका कलरवर हा ॲरो, समजा इथे ॲरो असेल तर तो थांबू शकतो. विच कलर इज प्रेझेंट? राईट इन सॅम्पल स्पेस. त्या कलरचे नाव सॅम्पल स्पेसमध्ये लिहा. रेड, ऑरेंज, येलो, ब्ल्यू, ग्रीन, पर्पल. Count these number. Color 1, 2, 3, 4, 5, 6. Therefore, sample point is 6. Sample point is 6. Example number 3. In the month of March 2019, find the dates on which the date is multiple of 5. इथे बघा मार्च 2019चं कॅलेंडर आपण बघतोय. त्यामध्ये इथं डेज दिले. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे अँड संडे या डेट आहेत. याच्यामध्ये आपल्याला फाइंड करायचे मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5च्या पटीमधील संख्या कोणकोणत्या दिसतात? 5. बघा इथे 5च्या पटीतील संख्यांना आपण ब्रॅकेट चौकट टाकलेली आहे. 5, 10, 15, 20, 25 अँड 30. Therefore, write here answer. Multiple of 5. Multiple of 5 are dates. 5, 10, 15, 20, 25 and 30. But here write which is sample space. Number is not right here. Number is not point of sample space. Then here write dates. Which dates? मग ह्या नंबरचे डेज फाइंड करायचे. 5चा डेज कोणता आहे? 5चा डेज आहे ट्यूजडे.
10चा डेज आहे संडे, 15चा डेज आहे फ्रायडे, 20चा डेज वेनसडे अँड 25 मंडे, 30 सॅटरडे. राईट हिअर डेज. Tuesday, then next Sunday, 10 have Sunday, 15 have Friday, 20 have Wednesday, 25 have Monday, and last one 30 have Saturday. How many points are present here? 1, 2, 3, 4, 5, 6. Therefore, number of sample space is 6. This is the last answer. Next, example number 4. From a road safety committee of 2 boys. रोड सेफ्टी कमिटीमध्ये 2 मुलं आहेत, त्यांना सिंबल दिलाय B1 B2. 2 गर्ल्स आहे, त्यांना म्हटलंय G1 G2. कम्प्लीट दी फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू राईट द सॅम्पल स्पेस. खालची ॲक्टिव्हिटी पूर्ण करा. बघा पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये दिलंय कमिटी ऑफ 2 बॉईज. काय कमिटी ऑफ 2 बॉईज? B1 B2 राईट इन कर्ली ब्रॅकेट B1 B2. देन कमिटी ऑफ 2 गर्ल्स G1 G2. देन कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. मग एक मुलगी आणि एक मुलाची इथं पेअर तयार करायची बघा आपल्याला. मग काय येईल इथं? B1 G1, देन B1 G2, B2 G1, B2 G2. How many pair here? 1, 2, 3, 4. Okay. Next, sample space. Total sample space काय येईल मग ह्याचा? B1 B2 एक पेअर झाली, G1 G2 सेकंड पेअर झाली, B1 G1, B1 G2, B2 G1, B2 G2. बॉईजची कमिटी, गर्ल्सची कमिटी, बॉईज गर्ल्स अशा 4 कमिट्या. बघा इथे हा असा सॅम्पल स्पेस. ही अशी ॲक्टिव्हिटी सोडवायची आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर GS अकॅडमीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.